या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मागासवर्गीय बांधकाम कामगारास आर्थिक व मानसिक त्रास देऊन योजनेपासून वंचित ठेवून कामगारांकडे रक्कम रुपये 600 लाचेची मागणी करणाऱ्या चिंतामणी तांडा मुळेगाव येथील भांडी वाटप ठेकेदारावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 चे कलम 4 यानुसार संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी कामगार संघटना महासंघाच्या वतीने सोलापूरच्या सहाय्यक कामगार आयुक्त निलेश येलगुंडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे। संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी दिलाय। यावेळेस महासंघाचे साहेबांना तेगळी, सिद्धार्थ बोराडे, अशफाक शेख, छगन पंढरे, महेश गायकवाड, मिलिंद गायकवाड, रफिक हनगी, कॉम्रेड एजाज शेख, शरणू गुडियावरू, कॉम्रेड शंकर तुम्मा यांची उपस्थिती होती। परवा दिवशी आणि कालच्या दरम्यान काही मागासवर्गीय महिला कामगार त्या ठिकाणी साहित्याचं सट आणण्यासाठी मुळेगाव तांडा या ठिकाणी वाटप केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी ठेकेदाराने त्या मागासवर्गीय नोंदणीकृत बांधकाम कामगाराला 600 रुपयाची लाचेची मागणी केली। कारण विचारले असता त्यांनी सांगितलं हे वेगळ्या पद्धतीने द्यावं लागतं आहे आणि ते वेगळ्या प्रकारचं कर आहे। आणि या संदर्भात त्यांनी मिलिंद गायकवाड नावाच्या आमच्या कामगार प्रतिनिधीकडे त्यांनी संपर्क केले, ही घटना त्यांच्या निदर्शनात आणून दिली। त्यांनी फोनवर विचारलं ठेकेदाराला 600 रुपये त्या मागासवर्गीय कामगाराकडनं तुम्ही का घेता, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सहाय्यक कामगारांना सुद्धा आम्हाला द्यावं लागतात आणि वरिष्ठ पातळीपर्यंत द्यावं लागतात आणि तोपर्यंत तुम्ही देणार नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला हे साहित्याचं सट देणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी उत्तर दिलं। ही बाब कामगार आयुक्तांच्या निदर्शनात मिलिंद गायकवाड यांनी आणून दिल्यानंतर तक्रार करण्यासाठी त्यांनी सांगितलं। जर त्यांनी असं त्याला फोनवरच जर एखाद्या ठेकेदाराला दम दिलं असतं की तुम्ही ताबडतोब त्या महिलेला तुम्ही सट द्या तर ते दिलं असतं, परंतु त्यांनी तसं न करता त्याला पाठिंबा दिला आणि त्याला संरक्षण दिलं, पाठीशी घातलं। आणि अखेर हे प्रकरण चिघळणार हे लक्षात आल्यानंतर त्या ठेकेदाराने त्या महिला कामगाराला जाताना निम्म्या रस्त्यातून बोलावून त्या ठिकाणी त्यांनी ते सट त्यांना दिलेला आहे। अशा प्रकारे महिला कामगारांना हो अगदी बरोबर आहे। अनेक महिला कामगारांनी आहेत मुस्लिम भाषा पेठ आणि शनिवार पेठेमधील नोंदणीकृत बांधकाम कामगार ज्या वेळेला साहित्य वगैरे घ्यायला गेलेले होते त्या ठिकाणी त्यांना अरेरावीची भाषा करण्यात आली, परंतु त्या ठिकाणी ती महिला कामगार मुस्लिम भाषा पेठची ती मजबूत असल्याकारणाने त्यांनी त्याला धडाकेबाज उत्तर दिलं आणि त्या ठिकाणी ते संघर्ष केल्यामुळे ते घाबरून पळून गेले। अशा प्रकारे त्या ठिकाणी अशी भांडणारे 2% महिला असतील, 98% महिला जे आहेत गोरगरीब आहेत, करून खाणारे श्रमिक आहेत, ते घाबरून या ठिकाणी पोलिसापर्यंत धाव घेत नाहीत, वरिष्ठापर्यंत जात नाहीत। अशा घटना महिलांसोबत अरेरावीची भाषा, धमकावणं, बेकायदेशीर पैशाची मागणी करणं हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे या ठेकेदाराकडून घडत आहेत। त्यांना अटक करण्यासाठी आम्ही पोलीस आयुक्ताकडे देखील धाव घेणार आहोत। सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाची बैठक आज पार पडली। आजच्या तातडीच्या बैठकीमध्ये सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले साहित्य वाटपाचे जे मुळेगाव रोड येथील केंद्र आहे त्या ठिकाणी साहित्य जे भांड्याचं साहित्य वाटपाचं काम चालू आहे। त्या ठिकाणी प्रत्येक माणसामागे 600 रुपये अशी लाच घेण्याचा काम त्या ठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून होत आहे। त्या ठिकाणी महिला कामगार, पुरुष कामगारांना त्या ठिकाणी अरेरावीची भाषा करण्यात येत आहे आणि या संदर्भात कामगारांनी विरोध केल्यानंतर भाडुत्री गुंडांकडून आणि भाडुत्री बॉक्सर ठेवण्यात आलेले आहेत, त्यांच्याकडून धमकावण्यात येत आहे। असे गंभीर स्वरूपाचे प्रकरणं या 24 तासात घडल्यामुळे सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री मिलिंद निलेश येलगुंडे यांना निवेदन सादर करण्यात आलेलं आहे आणि तत्कालीन आयुक्तांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या लेखी आश्वासन दिलेलं आहे, त्याची अंमलबजावणी झालेली नाही। असे अनेक कामगारांचे प्रलंबित गंभीर स्वरूपाचे प्रकरण आहेत। त्या संदर्भात प्रशासनाकडून सुधारणा झालेली नाही
आणि 24 तासामध्ये जे महिला कामगारांना 2-2, 3-3 तास त्या ठिकाणी मुळेगाव रोड येथील वाटप केंद्राच्या बाहेर उभा करण्यात आलेलं आहे पैशाची मागणी केल्यानंतर, नकार दिल्यानंतर. नंतर 6-7 वाजेपर्यंत त्यांना धमकावण्यात आलेलं आहे. या ठिकाणी तेगळी, मिलिंद आणि त्याचबरोबर आमचे कांबळे आणि इतर कामगार संघटनाच्या कार्यकर्त्यांनी आजच्या मीटिंगमध्ये त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केलेलं पुरावा आणि अनेक गंभीर स्वरूपाची पुरावे महासंघाकडे सादर केलेले आहेत. जर सहाय्यक कामगार आयुक्त याकडे लक्ष देत नसतील तर याद राखा, लोकशाही आहे आणि कायद्याचं जर तुम्ही अंमलबजावणी करत असाल तर आम्ही सन्मान करू. जर तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करत नसाल तर याद राखा, तुमचं कार्यालय आणि त्या ठेकेदाराला एका पिंजऱ्यामध्ये आणायची हिंमत महासंघाची आहे. आणि या ठिकाणी रस्त्यावर येऊन लढा करू. वेळप्रसंगी ज्युडिशियल कोर्टामध्ये आपल्या विरुद्ध खाजगी फिर्याद दाखल करून कचेट्यात ओढण्याची तयारी महासंघाने केलेली आहे. आणि 600 रुपये देण्यासाठी ज्या कामगारांनी नकार दिलं ठेकेदाराला, त्या ठेकेदारानं सांगितलं की सहाय्यक कामगार आयुक्त यांच्यापासून आम्हाला मुंबईच्या कुंभारपर्यंत हे पैसे वाटप करावं लागतात, मिनिस्टरापर्यंत द्यावं लागतात. असे गंभीर स्वरूपाचे आरोप आणि पुरावे आजच्या महासंघाच्या बैठकीमध्ये आमच्या या ठिकाणी असलेल्या कामगार संघटनांनी मांडलेला आहे. आणि सोमवारी जर सहाय्यक आयुक्तांनी जर निर्णय घेतला नाही त्याचा बंदोबस्त करायचा, तर पोलीस आयुक्तांची मदत आणि ग्रामीणचे तालुका पोलीस ठाणा ज्याच्या हद्दीमध्ये येतो त्यांच्याकडे आमचे हजारो कामगारांचा जत्ता फिर्याद दाखल करण्यासाठी आणि त्या ठेकेदाराला अटक करण्यासाठी आम्ही तयारी या ठिकाणी दर्शवलेली आहे. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.